हॅलो नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याविषयी 23 सप्टेंबरची आजची लेटेस्ट आणि ऑथेंटिक अपडेट काय आहे सर्व माहिती सांगणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बटन दाबलं की पैसे बँक खात्यामध्ये। तर बघा, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भरपूर भाषणामध्ये बोलताना ऐकलं असेल की बटन दबायावर पैसा बँक खाते में। तर एक्झॅक्टली तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा टप्पा आहे या तिसऱ्या टप्प्याचे पैसे एक्झॅक्टली कधी मिळणार आहेत संपूर्ण लेटेस्ट अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, आता कोणत्या महिलांना बघा पैसे कोणत्या महिलांना किती मिळणार आहेत, कोणत्या टप्प्यामध्ये मिळणार आहेत, किती तारखेला मिळणार आहेत, किती वाजता मिळणार आहेत, सर्व ए टू झेड अपडेट सांगणार आहे। तर बघा, ज्या महिलांना 4500 रुपये मिळालेले नाहीत आणि तसेच तिसरा हप्ता 1500 रुपये देखील पडलेला नाही, अशा महिलांना सर्वांना मुख्य 3 टप्प्यामध्ये 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान पैसे वाटप होणार आहेत। कोणत्या महिलांना कोणत्या टप्प्यात पैसे भेटणार ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। ठीक आहे, आता आपण सर्व अपडेट पाहणार आहोत की कोणत्या महिलांना 1500 रुपये मिळणार, कोणत्या महिलांना 4500 रुपये भेटणार आहेत आणि कोणत्या महिलांना फक्त आणि फक्त 1500 रुपये भेटणार आहेत, 3000 रुपये भेटणार नाहीत, ते सर्व माहिती आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर बघा, सर्वात पहिल्यांदा बघा, ह्याच्यामध्ये महत्वाचे 3 टप्पे आहेत। त्यामध्ये आता एक टप्पा तर पूर्ण होत आलेला आहे। तर बघा, जो पहिला टप्पा होता 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर, तर बघा 21 सप्टेंबरला शनिवार होता, ठीक आहे, शनिवार होता। त्याच्यानंतर 22 सप्टेंबरला संडे होता, त्याच्यामुळे या दोन्ही दिवशी काही पैसे येण्याचा विषयच नव्हता। शनिवार रविवार तुम्हाला माहिती आहे सर्वांना सुट्टी वगैरे असते, त्यामुळे या दिवशी काही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे वगैरे ट्रान्सफर होणार नव्हते। आता या ठिकाणी 21 तारखेचा आणि 22 तारखेचा विषय या ठिकाणी क्लोज झालेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता महत्वाचा मुद्दा राहिला 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा जो कालावधी आहे हा अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासंदर्भात। ठीक आहे, तर आता बघा, त्याच्यानंतर बघा, आता 23 तारखेला आणि 24 तारीख, 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर या दोन्ही दिवशी सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। कारण की स्पष्टपणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः लाईव्ह येऊन सांगितलेलं आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहेत ते तुम्हाला महिन्याच्या अखेरीस मिळणार आहेत, म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहेत। ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा, 30 सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा। 30 सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित होणार आहे। 30 सप्टेंबरच्या अगोदर सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत। तर आता याच्यामध्ये बघा, दुसरा जो टप्पा आहे 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर, तर या कालावधीमध्ये सुद्धा पैसे जमा होण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये, परंतु जास्तीत जास्त शक्यता ही आहे की तुम्हाला पैसे 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हे जे 3 दिवस आहेत या 3 दिवसामध्ये पैसे भेटतील। बघा, आता बटन दाबलं की पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार असं आहे ते। एकदा पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली किंवा पैसे पडायला सुरुवात झाली की जास्त टाइम लागत नाही, तुम्हाला माहित आहे 2 ते 3 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। मग किती सुद्धा अकाउंट असू द्या किंवा किती सुद्धा अर्ज केलेला असू द्या, जवळपास 2,40,00,000 पेक्षा याच्यामध्ये अर्ज आलेले आहेत। सर्वांच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि जास्तीत जास्त शक्यता ही आहे की 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा जो टप्पा आहे हा शेवटचा टप्पा असणार आहे, अंतिम टप्पा असणार आहे आणि या अंतिम टप्प्यामध्येच तुमच्या सर्व माता आणि बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा आहे, तिसरी इन्स्टॉलमेंट आहे, तिसऱ्या इन्स्टॉलमेंटचे 1500 रुपये हे तुम्हाला भेटणार आहेत। आणि त्याच्यानंतर बघा, आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला अजूनपर्यंत पैसे का मिळाले नाहीये, असे काय कारण आहेत ज्या कारणांमुळे तुमच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत, तर ते कारणे कोणती आहेत आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, सर्वात जे पहिलं कारण आहे आधार लिंक नसणे। तर बघा, पाठीमागे 14 ऑगस्टला पहिला हप्ता आला, त्याच्यानंतर 29 ऑगस्टला परत दुसरा हप्ता आला, त्यावेळेस सुद्धा भरपूर लाखो महिलांना पैसे मिळाले आणि लाखो महिला असे होत्या ज्यांना पैसे मिळाले नव्हते। याचं कारण होतं की त्यांच्या आधार कार्ड बँकेसोबत लिंक नव्हतं। त्याच्यानंतर भरपूर महिलांना समजलं की पैसे येण्यासाठी आधार बँकेसोबत लिंक असणे गरजेचे आहे, त्यामुळे त्यावेळेस सर्व महिलांनी आता जवळपास 90% ते 95% पेक्षा जास्त महिलांनी त्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक केलेलं आहे, त्यामुळे आता त्यांना पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाहीये। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, पुढचं जे कारण होतं की पैसे नाही येण्याचं ते होतं की उशिरा फॉर्म भरला होता। भरपूर महिलांनी फॉर्म हा उशिरा भरला होता, त्यामुळेच त्यांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नव्हते। ठीक आहे,
त्याच्यानंतर बघा भरपूर महिलांसोबत हा प्रॉब्लेम सुद्धा झाला होता की त्यांनी अर्ज तर लवकर भरला होता, परंतु त्यांचा फॉर्म पेंडिंग मध्ये होता आणि लवकर तो फॉर्म चेकिंगला गेलाच नाही. त्यांना खूप जास्त वेट करावा लागला किंवा काही काही महिलांचा फॉर्म रिसबमिट वगैरे त्यांना करावा लागला काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा इतर कोणत्या किंवा फॉर्म भरताना कोणती मिस्टेक वगैरे झाल्या होत्या, त्यामुळे सुद्धा पैसे येण्यामध्ये त्यांना लेट झालेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा नेक्स्ट बघा महत्वाची अपडेट आहे. आता कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार हा मुद्दा सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे. कोणाला किती पैसे मिळणार, तर तुम्हाला 4,500 रुपये मिळणार की 1,500 रुपये मिळणार, हा जो डाऊट आहे तो आता मी क्लिअर करतो. तर बघा ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा म्हणजे दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपयाचा जो हप्ता होता तो मिळालेला आहे, ज्या महिलांना ऑलरेडी जमा झालेले आहेत 3,000 रुपये, तर अशा महिलांना ठीक आहे, तर अशा महिलांना यावेळेस फक्त आणि फक्त 1,500 रुपये भेटणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये तर अशा महिलांना तिन्ही महिन्याचे एक साथ मिळून 4,500 रुपये भेटणार आहेत. ही गोष्ट क्लिअर करतो. ठीक आहे. आता तुमचा डाऊट क्लिअर झालेला आहे की कोणत्या महिलांना 4,500 भेटणार आणि कोणत्या महिलांना 1,500 भेटणार. त्याच्यानंतर अजून ज्या महिलांनी 1 सप्टेंबर पासून अर्ज केलेला आहे, 1 सप्टेंबर पासून अर्ज केलेला आहे किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे, त्या महिलांना फक्त आणि फक्त सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे फक्त आणि फक्त 1,500 रुपये त्या महिलांना भेटणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची लाईव्ह अपडेट आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाईव्ह येऊन ही अपडेट दिली आहे की ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे हे एकत्रितपणे वितरित होणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेचे. तर या ठिकाणी तुम्ही न्यूज पाहू शकता, ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे लाडक्या बहिणींना महिन्याच्या शेवटी देऊ असं फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे मित्रांनो की 30 सप्टेंबर या तारखेपर्यंत तुमच्या सर्व माता बहिणींच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले असतील. ठीक आहे. आता मी आणि त्याच्यानंतर भरपूर जणांना असं वाटत होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यामध्ये उशीर होत आहे, तर लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे का असं सुद्धा भरपूर जणांना वाटत होतं. तो डाऊट सुद्धा त्यांनी क्लिअर केलेला आहे की लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाहीये असं सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे. तर बघा या ठिकाणी त्यांनी लाईव्ह येऊन ही अपडेट दिली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता बघा महत्वाचा मुद्दा असा आहे की यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये 90 लाख पेक्षा जास्त महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. ठीक आहे. 90 लाख पेक्षा महिलांना 3,000 रुपये भेटलेले आहेत. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचा पहिला दुसरा हप्ता अनुक्रमे 14 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट रोजी वितरित करण्यात आलेला होता आणि भरपूर महिला आशा आहेत की त्यांना अजूनपर्यंत या योजनेतून लाभ मिळालेला नाहीये. तर आता बघा सर्वात महत्वाचा मुद्दा की लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो तुम्हाला कधीपर्यंत भेटणार आहे. आता याच्याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूया. तर बघा 28, 29, 30 सप्टेंबर ही तारीख तुम्ही यामध्ये लक्षात ठेवा. या तारखेला तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. जर ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.